सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागतील। म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत। सहकार विभागाने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा नमो शेतकरी योजनेचे पैसे, नुकसान भरपाई अनुदानाचे 50,000 रुपये नेमके कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या पण मनात असेलच। पण आता काळजी करू नका, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुमच्यासाठी अखेर सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। काय निर्णय घेतलाय ते देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि अजून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या या चॅनलवरती बघायला मिळेल। त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आता सरकार पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात करणार असून तुमच्या पण बँक खात्यात आता पूर्ण रक्कम येणार आहे। तर चला संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा, या ठिकाणी आता आपण संपूर्ण यादी बघणार आहोत। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत आपल्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे। बघा, आता प्रति शेतकरी वेगवेगळी रक्कम दिली जाणार आहे। आता यादीमध्ये ज्यांचं नाव येईल त्यांना पैसे वाटप लगेच सुरू केले जाणार आहे। बघा, आता या ठिकाणी काय काय मिळणार आहे। 1-2 योजनेचे पैसे भेटणार नाहीत, तर तुम्हाला बरीच रक्कम ही दिली जाणार आहे आणि यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती येणारी ही पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत दिली जाणार असून बघा, आता तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार आहेत। पीक विम्याचे किती रुपये येणार, तर काही शेतकरी बांधवांना आपल्याला 17,000 रुपये येणार आहेत। आपल्या काही शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत 18,000 रुपये येणार आहेत। अशा पद्धतीचं हे झालं पीक विम्याच्या पैशांचं वितरण। अशा पद्धतीने वाटप होणार आहे। 17,000, कुणाला 18,000, कुणाला 15,000 रुपये अशा पद्धतीचा पीक विमा हा वाटप होणार आहे। यानंतर एवढीच रक्कम भेटणार नाही, तर बऱ्याच शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून आणखीन पैसे दिले जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत। यामध्ये इकडे लक्ष देऊन बघू शकता, आता शेतकरी बांधवांना अनुदानाचे पण पैसे येणार असून अनुदानाची रक्कम पण 50,000 रुपये येणार आहे। या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती बघणार आहोत। नेमके हे पैसे कधी वाटप सुरू होत आहेत, हे पैसे कसे मिळणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल। बघा, आता ही अनुदानाची रक्कम काही कमी नाहीये, 50,000 रुपये आहे आणि ही तुमच्या जिल्ह्यात आणि तुम्हाला ही पूर्ण मिळणार आहे। पण बघा, आता यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे सर्व पैसे जमा होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला। तर बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार 50,000 रुपयांचं अनुदान भेटणार आहे। यानंतर नमो शेतकरी योजना, बघा नमो शेतकरी योजनेची पण माहिती आपण बघणार आहोत, कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये उशीर झाल्यामुळे 2 टप्प्यात एका पाठोपाठ लगेच सरकार 2,000 रुपये अशी टोटल नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये तुमच्या खात्यात देणार आहे। नमो शेतकरीचा 9वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे 2,000 मिळून 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत आणि ही पैशांची रक्कम 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना भेटणार आहे। आणि शेवटची रक्कम ती येणार आहे म्हणजे नुकसान भरपाईची। नुकसान भरपाईसाठी पण सरकारने यादी जाहीर केलेली असून आता पहिल्या टप्प्यांमध्ये या सर्व योजनेचे पैसे 9 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। बघा, लक्ष द्या, जर या 9 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यात पूर्ण पैसे आता हे जमा होणार आहेत। पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे कोणीही काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका। सरकारने आता सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। तर चला मग, आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात। आता तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघा। जर 9 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर शेतकरी बांधवांना तुम्हाला या सर्व योजनेचे पैसे मिळतील। कारण काय, आता एका योजनेचे पैसे भेटणार नाहीत, 4 योजनेचे पैसे भेटणार आहेत। अनुदानाचे 50,000 रुपये, नुकसान भरपाईचे 18,000 रुपये, पीक विमा 15,000 ते 17,000 रुपये। त्यानंतर शेतकरी बांधवांना तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून येणारी रक्कम ती नुकसान भरपाईची येणार आहे। ती रक्कम पण वेगळीच असेल, 16,000, कुणाला 19,000 रुपये,
त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4,000 रुपये अशी मोठी रक्कम आपल्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे। जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण आता पूर्ण पैसे मिळतील। तर चला मग आता कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होतील, ज्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा या ठिकाणी आता पूर्ण यादी आलेली असून शेतकरी बांधवांनो आता फक्त तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला कोणकोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीत पैसे जमा होतील। संपूर्ण अपडेट या ठिकाणी आता आपण बघण्याचं काम करणार आहोत। तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 जिल्हे आहेत। त्यानंतर दुसरी एक आपण यादी बघणार आहोत, त्याच्यामध्ये पण आणखीन 4 जिल्हे आहेत। अशा प्रकारचे 9 जिल्हे असून या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत। तर चला आता जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवतो। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आता कोणत्या क्षणी पीक विम्याचे पैसे 17,000 ते 18,000 रुपये मिळतील आणि अनुदान 50,000 रुपयांचं तुमच्या पण बँक खात्यात लवकर येईल। आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे पण कधी येणार आहेत ते पण लगेच मी तुम्हाला सांगतो। आता लक्ष देऊन फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर बघा या ठिकाणी आता मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला असून लाखो शेतकरी बांधव आता खुश होणार आहेत आणि शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे। बघा ही रक्कम पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत आम्ही वाटप करत आहोत असं सरकारने स्पष्ट रूप आता सांगितलेलं आहे। म्हणजे बघा स्पष्टपणे सरकारचं म्हणणं आहे की आम्ही पूर्ण रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप करत आहोत आणि यामुळे लाखो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। आणि यादी पण या ठिकाणी आलेली असून जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे या पैशांचं वितरण आता होणार आहे। बघा आता लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत हे सर्व पैसे जमा होणार असून शेतकरी बांधवांना एक मोठा चांगला दिलासा आता नक्कीच मिळेल असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दिलासा देणारी घोषणा झालेली असून या ठिकाणी पूर्ण रकमेचं वितरण हे राज्य सरकारच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे आणि ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती येणार असून डीबीटीच्या अंतर्गत हे सर्व पैसे शेतकरी बांधवांना जमा होतील। मग चला यादीमध्ये आणखीन कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होतील याबद्दलची संपूर्ण यादी या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता पुढील राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळून जातील। पण महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत तरच हे सर्व योजनेचे पैसे मिळतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत, पीक विमा पण मिळणार नाही आणि अनुदान पण तुम्हाला मिळायचे नाही। त्यामुळे कोणती कामं सरकारने करायला सांगितले आहेत याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। यासाठी आता पुढील राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर बघा या ठिकाणी संपूर्ण यादी आलेली असून आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी दिलासा देणारी खुश खबर आहे। शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे हे आता जमा होणार आहेत। बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे पहिला जिल्हा आहे नांदेड जिल्हा। आपल्या या नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सांगू इच्छितो की 967 कोटी रुपयांची रक्कम आपल्या जिल्ह्यासाठी जाहीर झालेली आहे। बऱ्यापैकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झालेली असून उर्वरित राहिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। बघा या ठिकाणी संपूर्ण यादीसहित बघत आहोत। नांदेड जिल्हा आकडा किती रुपये आहे तर 967 कोटी रुपये असून हे 967 कोटी रुपये पूर्णपणे बळीराजाच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यासाठी आता पूर्ण तयारी झालेली आहे असून बऱ्यापैकी रक्कम जमा झालेली आहे। उर्वरित जी काही रक्कम झाली नसेल जमा त्यांच्या पण बँक खात्यात पैसे आता जमा होणार आहेत। बघा आता ही रक्कम पूर्णपणे आपली पीक विम्याची रक्कम आहे, नुकसानीची रक्कम आहे। पूर्ण रक्कम पात्र शेतकऱ्यांना मिळणार असून ही रक्कम लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। बघा आता सर्वात आधी पीक विम्याचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात। त्यानंतर आपले नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये कधी मिळणार आहेत आणि ते पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार आहेत की एकदमच पूर्ण महाराष्ट्रात मिळणार ते पण सांगतो। कारण की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे पैसे डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना मिळणार असून लाखो शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो। तर बघा या ठिकाणी पूर्ण रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण हस्तांतरित वितरित करण्यात येणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा आलेल्या माहितीनुसार आता
पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणचा धाराशिव जिल्हा. 315 कोटी रुपये या ठिकाणी वाटपाला मंजुरी मिळाली असून 1 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, 10व्या हप्त्याचे 2,000 ही झाली टोटल 4,000 आणि इकडे नुकसान भरपाईची शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची 20,000 टोटल रक्कम याला प्लस केलं तर 20 4 प्लस 24,000 ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे. म्हणजे बघा ही 24,000 रुपये आता पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आणि या ठिकाणच्या शेतकरी बांधवांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जो अनुदानाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याची वेगळीच रक्कम 50,000 रुपये जमा होणार असून हे 50,000 रुपये पण डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत. आणि पूर्ण 50,000 रुपयांचं अनुदानाचं वाटप या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पण केलं जाणार आहे. बघा अनुदान पण वाटप होणार आहे. पण सरकारने सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी आता ही 2 कामे केली तरच त्यांना पैसे मिळणार आहेत, त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. सरकारने सांगितलेली जर 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला मग अनुदान पण मिळणार नाही, पीक विमा नाही, नुकसान भरपाई नाही आणि आपला नमो शेतकरी योजनेचा हप्ता पण मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग जर तुम्हाला आता पूर्ण पैसे पाहिजे असतील तर लवकरात लवकर सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील. मग शेतकरी बांधवांनो नेमकी कोणती 2 कामे करायची जेणेकरून आपल्या बँकेच्या खात्यात सर्व पैसे जमा होतील ती पण माहिती तुम्हाला सांगतो. त्यासाठी शेवटपर्यंत राहिलेला आता 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा. आणखीन पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यात होणार तर चला पुढील जिल्ह्यांची पण या ठिकाणी आपण संपूर्ण यादी बघूयात. बघा इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे, महाराष्ट्रभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी खुश खबर आलेली आहे. आता शेतकरी रोज बँकेत चक्रा मारत होते, कोणी CSC सेंटरला भेट देत होता. प्रत्येकाचं म्हणणं होतं पैसे नेमके कधी बँक खात्यात येणार, कधी पीक विमा मिळणार, कधी नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार, 50,000 रुपयांचं अनुदान, नुकसान भरपाईचे पैसे कधी येणार, अशा पद्धतीचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता आणि तुमच्या पण मनात असेल. पण बघा आता काही काळजी करण्याचं कारण नसून आता तुमच्या पण बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. पूर्ण पैसे हे डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असून लाखो शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे. आणि ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाचीच बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता काळजी करत बसण्याचं कोणतंही कारण राहणार नाहीये. तर चला मग आता आणखीन पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आणि फिक्स नेमकी कधी येणार, कारण आज येणार उद्या येणार अशी चर्चा तर असते पण फिक्स कधी येणार हे देखील आपण बघण्याचं काम करणार आहोत. आता इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. तर बघा या ठिकाणी आता पैसे कधी येणार 100% आता या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहण्याचं काम करणार आहोत. कारण की आपली प्रत्येक अपडेट ही पूर्णपणे विश्वसनीय अपडेट असते, त्यामुळे फक्त शेवटपर्यंत पाहत जाण्याचं काम करा. तर बघा या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता शेतकरी बांधवांनो पैसे कधी जमा होणार ते सांगतो. आता बघा पैसे हे जमा होणार आहेत काही तासानंतर. पीक विम्याचं पण वाटप होऊ शकतं. काहींना आता वाटप सुरू झालेलं असेल, काल पैसे मिळाले असतील, काहींना आज पण मिळाले असतील. ज्यांना मिळाले नसतील त्यांना आता उद्यापर्यंत मिळून जातील. म्हणजे बघा उद्यापर्यंत कवाय नाही रक्कम तुमच्या आमच्या बँक खात्यात पूर्ण जमा होईल आणि एक मोठा दिलासा नक्की मिळेल. ही रक्कम कशा पद्धतीत येणार आहे डीबीटीच्या माध्यमातून. बघा सर्वात आधी पीक विम्याचं वाटप सुरू होत आहे आणि हे कोणकोणत्या जिल्ह्यात सुरू झाल्याची माहिती आहे. तर धाराशिव जिल्ह्याची तर माहिती समोर आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात कोणाला 17,000 रुपये, कोणालाही बघा 13,000 रुपयांची रक्कम, काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयांची रक्कम, कोणाला 17,000 ते 18,000 रुपये रक्कम, अशा पद्धतीचं थेट मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप हे आपल्याला बघायला मिळत असून यामुळे शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि पूर्ण पैसे डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण बँक खात्यात टाकले जाणार आहेत. त्यामुळे कोणालाच नाराज होण्याची गरज पडणार नाही. सर्व पैसे हे आता बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा केले जाणार आहेत. यामध्ये फक्त पीक विमा नाही तर नुकसान भरपाई आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पण 4,000 रुपये आहेत आणि हे 4,000 रुपये पण आता वाटप केले जाणार असून मग चला नमो शेतकरी योजनेचे पैसे पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी जमा होतील आणि सर्व पैसे मिळणार तर आहेत. पण सरकारने आता 2 कामे करायला लावली आहेत. कोणती 2 कामे करायची आहेत जेणेकरून सर्व पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी आणि 50,000 रुपये अनुदानाचे पैसे मिळतील याबद्दलची माहिती आता आपण पाहणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. आणि आता यानंतर 50,000 रुपयांचं अनुदान कधीपासून वाटप होणार ते पण मी तुम्हाला सांगतो आणि अनुदान तुम्हाला मिळणार का नाही हे पण आता आपण पाहणारच आहोत. तर चला संपूर्ण राहिलेली माहिती आपण पाहूयात.
तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी अनुदानाबाबत पण मोठी खुशखबर आलेली असून शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळणार आहे. बघा अनुदानाचे पण पैसे मिळणार आहेत, पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत. बघा पुढचा जिल्हा या ठिकाणी आपल्याला नाशिक जिल्हा पण बघायला मिळत आहे. जर कोणी नाशिक जिल्ह्यातील असेल तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत सर्व पैसे आता जमा होणार आहेत. होय, लक्ष द्या, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता नुकसान भरपाईचे पैसे येणार आहेत. जी आरमध्ये या जिल्ह्याचं नाव आलं आहे. आपण डायरेक्ट जी माहिती खरी असते, सविस्तर असते, ती डायरेक्ट सांगून टाकत असतो. या ठिकाणी बघा नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे पैसे येतील. एवढंच की रक्कम ही काय पीक विमा एवढी 18,000 20,000 जास्त नाहीये. कोणाला 9,000 रुपये मिळतील, कोणाला 10,000 रुपये मिळतील, पण ही रक्कम काही का होईना शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि पूर्ण रक्कम ही जमा होणार आहे. बघा अतिवृष्टी नुकसानीची रक्कम कधी मिळणार याबाबतचा जो नाशिककरांचा प्रश्न होता, तर तो प्रश्न अखेर सुटलेला असून पूर्ण रक्कम या ठिकाणी पण आता वर्ग केली जाणार आहे, जमा केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना आता एक मोठा चांगला दिलासा या माध्यमातून मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील यानंतरचा जिल्हा कोणता आहे ते पण आपण पाहूयात, पण त्यापूर्वी नेमकी पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितली ती एकदा माहिती तुम्हाला सांगतो. तर बघा यामध्ये आता पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे CSC सेंटरला भेट द्यावी लागेल. त्यासाठी ते आहे EKYCचं काम. आता तुम्ही म्हणत असाल EKYC नाही केले तर काय होणार, तर बघा पैसे तुम्हाला मिळणार नाही. तुमचं नाव यादीत आलं तरी रक्कम तुम्हाला भेटायची नाही. त्यामुळे जर तुम्हाला पूर्णपणे नुकसान भरपाईची रक्कम पाहिजे असेल तर तुम्हाला आता EKYC करावी लागणार आहे. जर EKYC केली तर आता बघा सरकार नमो शेतकरीचे पण 2,000 रुपये 9व्या हप्त्याची देणार आहे आणि 10व्या हप्त्याची पण 2,000 अशी 4,000 रुपये देणार आहे. EKYC केली तर हे पैसे पण सर्वात आधी जमा होतील. 50,000 रुपये अनुदान भेटेल, पीक विम्याचे भेटतील, नुकसान भरपाईचे पण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. दुसरं काम करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करण्याचं. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा जेणेकरून पैसे पूर्ण तुम्हाला मिळतील. जे कोणी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणार नाही त्यांची रक्कम मिळणार नाही, ही गोष्ट पण लक्षात ठेवायची आहे. मग चला शेतकरी बांधवांनो, आता आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे 2 हप्त्याचे 4,000 रुपये आज मिळणार की उद्या मिळणार ती पण माहिती मी तुम्हाला लगेच सांगण्याचं काम करतो. पुढील राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार आता आपण नमो शेतकरी योजनेची सविस्तर आणि स्पष्टपैकी अशी माहिती पाहण्याचं काम करत आहोत, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट ही काही मिनिटांमध्ये आता समजणार आहे. यासाठी आता राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन पाहत चला. तर बघा आता सरकारच्या माध्यमातून झालेल्या घोषणेमुळे शेतकरी वर्ग तर नाराज राहणारच नाही. बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिले जाणार आहेत. यामध्ये बघा आता पुढील क्रमांकाचे जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगतो. तर बघा पुढचा जिल्हा तो म्हणजे आपल्याला सांगली जिल्हा बघायला मिळत आहे. नुकसान भरपाईसाठी पात्र आहे. या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या पैशांचं वाटप केलं जाणार आहे. लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार असून सर्वात मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कोणीही नाराज राहणार नाही आणि ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाचीच बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा एवढंच नाही तर आणखीन पैसे वाटप या ठिकाणी होणार आहेत. यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे आपल्याला बघायला मिळत आहे बुलढाणा जिल्हा नुकसान भरपाईसाठी पात्र असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पण आता पैसे जमा होणार आहेत आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून पूर्ण पैशांचं वाटप या जिल्ह्यात पण केलं जाणार असून ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. अशा प्रकारचे हे जिल्हे बघायला मिळत आहेत. तर बघा आता राहिला प्रश्न अनुदानाचा. 50,000 रुपये अनुदान हे कोणाला मिळणार आणि कधी वाटप होणार आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये 2 हप्त्याचे पैसे कधी वाटप होणार याबद्दलची आता जी माहिती राहिलेली आहे ही पण माहिती मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो. आता लक्ष द्या. तर अनुदानाची रक्कम आता लवकरच कर्जमाफीची सर्व रक्कम जमा झाल्यानंतर दिली जाईल. त्यामुळे काळजी करू नका. लवकरच त्याच्या पण याद्या जाहीर होणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही, पण आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून आता पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये पूर्णपणे मोठी घोषणा केली जाऊ शकते आणि नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे. पुढे नेमकं अधिकृत माहिती सरकारकडून काय येते ती जर आली तर नक्कीच देण्याचं काम करणार आहोत. यासाठी आपल्या चॅनलवरती नक्कीच ॲक्टिव्ह राहा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.